सध्या पंढरपूर शहरामध्ये किंवा आजूबाजूला या परिसरामध्ये जमिनीचा वाढता बाजारभाव पाहता पुणे मुंबई सारखाच असल्याचं चित्र पंढरपूर शहरांमध्ये दिसून येत आहे। यामध्ये कधी कधी तर जमीन अथवा प्लॉट घेणाऱ्यांची देखील फसवणूक होत असते। या आधी चक्क प्रांत साहेब यांचाच एक बनावट आदेश देखील तयार करण्यात आला असा तो देखील प्रकार घडला होता। आता त्याच अनुषंगाने जमिनीबद्दल एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे आणि ती जमीन म्हणजे केबीपी कॉलेजच्या जवळपास आणि अहिल्या हॉटेलच्या इथे म्हणजे याच्या पाठीमागे जिथे आहे। आणि तसं पाहता ज्यांनी जमिनीबद्दल ज्यांनी फिर्याद दिली आहे ते म्हणजे श्रीकांत पवार यांच्या तो मामे भाऊ असलेला प्रदीप शांताराम धोत्रे यांच्या नावाने घनश्याम दुर्लभदास शहा तसेच विठ्ठल हरिदास शहा यांनी दिनांक 13/11/2025 रोजी कुलम मुख्तियार म्हणून पराग मोहनलाल गुजराती, प्राची विजय कुमार गुजराती यांच्या आणि यशस्वी शहा यांच्या नावाने असलेला गट नंबर 107 व 1/ब/अ 10.13 या मिळकतीचा पुणे जिल्ह्यातील हवेली येथील दुय्यम निबंधक वर्ग 1 यांच्या समोर कबुली जबाब करता कुलमुख्तियार लिहून व नोंदवून दिले होते। तर ते कुणाला? प्रदीप शांताराम धोत्रे यांना। तसं तर त्यांनी सर्व अधिकाराचे रजिस्टर देखील प्रदान केले होते। यामध्ये 4 आरोपींपैकी पहिला आरोपी म्हणजे योगेश रामदास कापरे आणि दुय्यम निबंधकाच्या अधिकाऱ्यास हाताशी धरून मालकी हक्क दाखवत असताना देखील हेतू पुरस्परपणे वगळून कुलमुख्तियार पत्र अस्तित्वात आणलेत। तसं पाहता यांना कोणताही विक्री करण्याचा अधिकार नसताना देखील हे सर्व मिळकत असलेली जागा योगेश रामदास कापरे यांनी स्वतःचं नाव करून खोटा बनावट दस्त अस्तित्वात आणून एवढंच नाही तर पंढरपूर येथील दुय्यम निबंधका सर्व वर्ग 2 मधील यांची देखील दिशाभूल करून खोटे कागदपत्र खरे असल्याचं भासवून तब्बल 52 लाख रुपयांचा बनावट दस्त अस्तित्वात आणला गेलाय। एवढा मोठा प्रकार होऊन व्यवहार होऊन विद्यमान मालकांना याची कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही किंवा याची थोडी जाणीव त्यांना होऊ दिलं नाही। खरं तर या मिळकतीचे जे मालक आहेत ते वयोवृद्ध असल्याच्या कारणाने त्यामुळे ते सर्व अधिकार प्रदीप यांना दिलेले होते आणि या प्रकरणामध्ये खोटे खरेदी खत केले होतेच पण खोटे साक्षीदार देखील असल्याचं दिसून आलंय। जेव्हा ही गोष्ट मालकासह त्यांच्या मामे भाऊला लक्षात आल्यानंतर त्यांनी सरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा देखील प्रयत्न केलाय, मात्र याची दखल त्यावेळी घेतली नाही। अर्थातच त्यांना कोर्टात जाण्याची वेळ आली आहे। त्यामुळे त्यांनी खरं तर यामध्ये तब्बल 4 आरोपी आहेत। पहिला आरोपी म्हणजे योगेश रामदास कापरे, हे म्हणजे पेशाने वकील आहेत। दुसरं म्हणजे सुनील रामा काळे, तिसरं नाव म्हणजे दीपक झुंबर शिंदे आणि चौथा म्हणजे शरद रामहरी कागदे। वास्तविक पाहता याच आपल्या स्वतःचा आर्थिक फायदा करता दुय्यम निबंधक वर्ग 2 मध्ये बनावट दस्ताच्या आधारे बनावट खरेदी पत्र तयार केलं गेलंय। खरं तर या सर्व आरोपींकडे प्रचंड पैसा आणि राजकीय वरदहस्त देखील असल्याचं त्यांना पाठवलेल्या नोटिसामध्ये नमूद करण्यात आलं आहे। याबाबत अधिक माहिती पंढरपूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश चौगुले पहा काय म्हणाले। नमस्कार, मी ॲडव्होकेट राजेश चौगुले, पंढरपूर न्यायालयामध्ये गट नंबर 107/1/ब चे संदर्भात त्यातील फिर्यादी श्रीकांत अनिल पवार यांनी फिर्याद दाखल केली। त्या 4 इसमांवर त्यांनी फिर्याद दिलेली आहे आणि त्या फिर्यादीमध्ये सदर गट नंबरच्या बाबत 4 इसमाने मिळून कशी फसवणूक केली याबाबत गट नंबर 107/1/ब चे आहे। तो मूळतः घनश्याम दुर्लभदास शहा, विठ्ठल हरिदास शहा, यशस्वी हरिदास शहा यांच्या नावे होता आणि त्यांनी यातील फिर्यादी यांना कुलमुख्तियार पत्र करून दिलं होतं। तसं यातील आरोपी योगेश रामदास कापरे यांना देखील कुलमुख्तियार पत्र करून दिलं होतं, परंतु त्या कुलमुख्तियार पत्रामध्ये त्यांना कोणतेही खरेदी खताचे किंवा पैसे स्वीकारण्याचा अधिकार दिलेला नसताना देखील त्यांनी खोट्या पद्धतीने ते दिले आहे असे भासवून फसवणूक केलेली आहे। त्याबाबत यातील फिर्यादी यांनी पंढरपूर न्यायालयामध्ये फिर्याद दाखल केलेली आहे आणि ती दखल याची मान्य न्यायालयाने दखल घेऊन या सर्व आरोपींना कारणे नोटीस दिलेली आहे। त्यामध्ये एकूण 4 आरोपी आहेत। आरोपी नंबर 1 आहे रामदास कापरे,
सुनील राम काळे, दीपक झुंबर शिंदे, शरद रामहरी कागदे हा जर गुन्हा पाहिला तर या गुन्ह्यामध्ये सखोल तपास होणे न्यायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण हा जो गुन्हा आहे तो दस्तावेज संबंधी आहे. त्यामुळे या आरोपींना भविष्यात सुद्धा पोलीस कोठडी मिळाल्याशिवाय या संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा होणार नाही ही बाब न्यायालयाने लक्षात घेतलेली आहे. त्यानुसार त्यांना सुरुवातीला नोटिसा काढण्यात आलेली या दुय्यम अधिकारी यांच्याकडे जे एक हे आहेत त्यांनी ज्यावेळेस दुय्यम अधिकाऱ्यांकडे गेले असता त्यांची काय प्रतिक्रिया? दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांना याबाबत काही एक माहिती नाही. त्यांना याबाबत फिर्यादीने चौकशी केली. त्यानंतर त्यांना अशी गोष्ट निदर्शनास आली की आपली फसवणूक झालेली आहे. त्यामुळे ते त्यांची कायदेशीर कारवाई करणार आहेत.